हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जो महाराष्ट्राचा नवीन अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी तो मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की राज्यावरील कर्ज आता 11 लाख कोटीवर पोहोचलेला आहे. महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे तो 7,69,467 कोटीचा आहे आणि कर्ज आहे 11 लाख कोटीचं. म्हणजे महाराष्ट्राचं दर वर्षाचं जेवढं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त कर्ज महाराष्ट्रावरती आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, वेतन, निवृत्ती वेतन, व्याजावर होणारा खर्च यामुळे महाराष्ट्राची जी तिजोरी आहे त्या तिजोरीवरचा जो ताण आहे तो ताण वाढत आहे असं म्हटलं गेलं आहे. मागच्या वर्षी जे कर्ज होतं ते 9,75,668 कोटी होतं. आता त्याच्यामध्ये मोठी भर पडलेली आहे आणि ते 11 लाख कोटींवर गेलेलं आहे. ठीक आहे. 2018-19मध्ये राज्याचं जे कर्ज आहे ते 4,07,000 कोटीचं होतं. म्हणजे या मागच्या 6 वर्षामध्ये हे जे कर्ज आहे ते जवळपास तिप्पट झालेलं आहे. तर सुमारे 8 वर्षात राज्याची एकूण देणी दुपटीपेक्षा जास्त वाढलेली आहे. कर्ज हे सतत वाढत आहे. उत्पन्न त्या प्रमाणात वाढलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र राज्य जे आहे ते दिवाळखोरीमध्ये जाऊ शकतं. त्यामुळे सरकारने आता काटकसर करणं गरजेचं आहे. तुमचं काय मत आहे या मुद्द्यावरती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.